हार्दिक स्वागत. जमलेले माझे सर्व लाडके प्रेक्षक वर्ग मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. ऑनलाईन देखील अनेक सारे प्रेक्षक वर्ग सध्या तरी जोडले गेलेत. ओमसाई MTC या वाहिनीद्वारे आपण स्पर्धा कव्हर करतोय. सागर फराट आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम आमच्यासोबत जॉईंट आहे. तर आपण सर्वांचं स्वागत करूया आणि अंतिम लढतीला सुरुवात होतीये. टॉस जिंकून प्रथमतः निर्णय घेतला टीम सलामी जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. ती कापरीची पाले संघाची मनीष कोळेकर उर्फ पांड्या आणि विजय कोळेकर. गोलंदाजी मार्कमध्ये पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळेल शेलारपाडा टीमच्या माध्यमातून. नैनेश आणि लक्ष असू द्या, शेलारपाडा टीम आणि पाले संघ दोन्ही संघ आणि लक्ष द्या आपण सर्व संघाने जे संघ खेळणार आहेत त्या स्पर्धेमध्ये सेमी फायनलचे रन्स देखील या ठिकाणी काउंट केले जातील. या स्पर्धेमध्ये जो खेळाडू रेसिंग मध्ये असेल त्या खेळाडूचे रन्स या ठिकाणी काउंट केले जातील. या सूचना आम्ही तुम्हाला अगोदरच देतोय. मॅच लावते सुरुवात. दोन्ही टीमला देऊ आपण शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गेम ऑन होतोय. पहिला बॉल स्ट्रायकिंगला फलंदाज मनीष कोळेकर. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू भन्नाट वेग, क्या बात आहे, अप्रतिम वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतो. वेग भरपूर पाहायला मिळतो. नैनेशच्या माध्यमातून गतीमध्ये बीट केलं पांड्याला. छेडछाडी करण्याचा प्रयत्न देखील नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. पॉवरप्लेचं पहिले षटक, दोन खेळाडू तिजोरीच्या बाहेर. संधी निर्माण झाली. ऍडव्हान्टेज जरूर आहे पांड्याकडे देखील आणि संधीचं सोनं करावं लागेल. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र LBW फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. मनीष कोळेकर बॅक टू द डगआउट. शून्यावरती पुन्हा एकदा बाद होतोय डीजे. गोलंदाजीच्या शैलीवरती आक्षेप नोंदवलाय. विकेटचं पतन. नैनेशला मिळती मोठी सफलता. गोल्डन विकेट कॅरी झाली या मॅचची. आज खऱ्या अर्थानं मी म्हणेन पांड्याचा दिवस नाहीये, कारण आज त्यानं सर्व प्रेक्षक वर्गांना थोडंसं नाराज केले. तो या मॅच मध्ये देखील शून्यावरती बाद झालाय. अजूनही खातं देखील खुलं झालं नाहीये. पाले संघाचं नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सागर थोरबे आपल्याला पाहायला मिळेल. थर्ड अंपायर तिसरे पंच पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. अनिलजी टोपरी एक काळ क्रिकेटसाठी गाजवलाय, तेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. वेग भरपूर आहे. प्रचंड वेगवान चेंडू येत आहेत. वेगानं इम्प्रेस करतोय गोलंदाज नैनेश या पहिल्या पॉपअपच्या षटकामध्ये. फिल्डिंगची विभरचना. ऑन साइड मध्ये काऊ कॉर्नरला एक खेळाडू आणि ऑफ साइड मध्ये लॉंग ऑफला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दोन चेंडूचा खेळ समाप्त होतोय. आतापर्यंत सुरुवात चांगली झाली टीम शेलारपाड्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटला तयार पुन्हा एकदा गोलंदाज नैनेश. पुन्हा एकदा पुढचा बॉल. सागर ऑन स्ट्राईक. यावेळेचा चेंडू देखील चांगला आहे. पडल्यानंतर थोडासा टॉस झाला चेंडू आणि गतीमध्ये पुन्हा एकदा मिश्रण पाहायला मिळालं. अजून एक डॉट बॉल. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज नैनेश. अगोदरचे 2-1 पहिला चेंडू पाहिला आपण वाईड यॉर्कर. त्यानंतरचा चेंडू सरळ गुडलिन स्पॉट वरती पडला आणि पॅडवरती आदळला. LBWच्या माध्यमातून विकेट मिळाली आणि आता देखील ऑप्शनच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. यावेळेस फटका चांगला आहे, परंतु खेळाडू उपस्थित. टिपली जेल वेल जस्ट वेल कॅच. लागणारा दुसरा धक्का. टीम कापरी पाले संघाला सागरची खेळी संपुष्टात.
माननीय बालचंद्र दादा पाटील यांच्याकडनं शेलपडा टीम साठी कॅश प्राइज झाले गेले. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सागर या ठिकाणी गोल्डन डकचे शिकारी बनतात, ते देखील बाद झालेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ वारंगे नेट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती. अद्याप स्कोर कार्डवरती एकही धाव नाहीये. एकूण चेंडू षटकातील आपण पाहिले तर चार चेंडू आणि एकही धाव खर्च केली नाहीये. वेल बॉलिंग नैनेश. अप्रतिम सुरुवात केली नैनेशनं या पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा 5वा बॉल ओव्हर द विकेट. स्विच हिट रिव्हर्स अटेंड केलाय आणि बॉल जाईल फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती चौकार. शॉर्ट पिच होता आणि थोडीसा बाउन्स देखील मिळाला, परंतु सिद्धार्थनं स्टान्स भरपूर चांगला चेंज केला. तोरी स्टान्स चेंज केला आणि बॉलला पाठवला चौकारासाठी. टीमची टोटल चौकारा बरोबर 4 या आकड्यावरती पाहायला मिळेल. खातं खुलं झालं सिद्धार्थचं आणि टीम काप्रिसिद्धी पाले संघाचं. अंतिम बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. डीप राहिला चेंडू खाली राहतोय. डॉट बॉलची समाप्ती, सफल ओव्हरची समाप्ती मिळणे, कारण पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये नैनेशनं फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी कॅरी केला. टीमची टोटल 2 गडी बाद 4 धावा. पाले संघ डीजे. भोईर आणि उद्योजक विकी कोंगरे यांच्याकडे देखील शुभेच्छा आल्यात टीम पाले संघाला, परंतु संघाची परिस्थिती नाजूक आहे. इथून पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4च आल्यात. 2 गडी देखील गमावले. सागर बाद झाला, मनीष पांडे देखील बाद झालाय. आता पूर्णपणे या मॅचची जिम्मेदारी, धावा बनवण्याची जिम्मेदारी असेल ती सिद्धार्थ आणि खास करून विजय कोळेकरच्या वरती. मोठे फटके मारावे लागतील. ओव्हर नंबर 2 गोलंदाज हर्षद. सेकंड ओव्हरला सुरुवात होतीये. 5 खेळाडू आता बाउंड्रीला लगत पाहायला मिळतील. कव्हरमध्ये खेळाडू उपस्थित. लॉंग ऑफला खेळाडू, ऑन साइड मध्ये 3 खेळाडू, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगली क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषक 2025 चं पर्व सुरू आहे आणि आज स्पर्धेचा दुसरा दिवस. आज देखील भरपूर चांगले सामने आपण एन्जॉय केले आणि आत्ताचा महत्त्वपूर्ण सामना सुरू आहे. सेमी फायनलची लढत जिंकणारा संघ थेट या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. शेलपाडा टीम वेळ घेऊ नका, आपण आपल्याला देखील बॅटिंग करायची आहे. चला हर्षद तयार होतील. स्ट्राईकला फलंदाज विजय. पहिला बॉल षटकातील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न हलकेशा हाताने फक्त फ्लिक केलं. फुटवर्कचा थोडासा वापर केला. दुसरीचा प्रयत्न होतोय. धावाची संधी आणि वेगानं थ्रो आला होता. तितक्याच वेगानं धावा कंप्लीट केल्या. 2 गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडासा सेन्सिबल क्रिकेट खेळतो विजय, काही करत नाहीये. टीमची टोटल 2 ने पुढे सरकेल 6 या आकड्यावरती. नाजूक स्थिती आहे. चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. 3 षटकांचा सामना आहे. अद्याप आता 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हर्षद पुन्हा एकदा. पुढचा बॉल आहे षटकातील. स्ट्राईकला फलंदाज विजय. यावेळेस रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील आणि डॉट बॉलची समाप्ती. आवश्यकता नाहीये. सरळ बॅटने देखील धावा येतात, परंतु तिथून रिव्हर्सचा पवित्र घेण्याचा प्रयत्न केला विजय कोळेकर आणि असफल ठरत आहेत. डॉट बॉलची समाप्ती. टोटल धावसंख्या 2 गडी बाद फक्त 6. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ. हर्षदचं खूप चांगली सुरुवात देखील केली हर्षदने ओव्हरची. क्रॉस बॅट स्ट्रोक. फटका चांगला आहे. नटराज स्टाईलने खेळलेत. मागे आलाय चेंडू फाईन लेगला. खेळाडू प्रयत्न करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकील तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. धावा संख्या सिंगल डबलच्या साह्यानं पुढे सरकली आहे. टोटल स्कोर 8 या आकड्यावरती. एकूण चेंडू षटकातील आपण पाहिले तर 3 धावा खर्च करतोय. 4 गोलंदाज हर्षद. व्हेरी गुड बॉलिंग. ज्या प्रकारची नैनेशने सुरुवात करून दिली आहे त्याच्यात पावलावर पाऊल ठेवून या ओव्हरमध्ये देखील सुरुवात भरपूर चांगली करतोय.
हर्षद हा गोलंदाज. यावेळेस फटका चांगला आहे. घुटना टेक और सिक्सर देख चेंडूला पाठवलाय मिड विकेट. माफ करा बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. पांड्यानं मात्र स्ट्रोक दाखवले नाहीत परंतु विजय कोळेकरच्या बॅटमधनं त्याचे स्ट्रोक येत आहेत. त्याच्या स्टाईलनं स्ट्रोक येत आहेत. ऑप्शनच्या बाहेर निघाले. गुडघ्याचा वापर केला. मिस्टर 360 स्टाईलनं पाठवल्या बॉलला सीमारेखा बाहेर षटकारासाठी. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. स्कोर पोहोचलाय 14 या आकड्यावरती. याच फटक्यांची नितांत गरज आहे चांगल्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी. टीम काप्रिसिटी पाले संघाला वाटचाल सुरू आहे. दुसऱ्या बाजूला कमबॅक करेल का येणारा गोलंदाज आपण पाहतो हर्षद येणाऱ्या पुढच्या बॉलवरती. ओव्हर मधील अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडू शिल्लक असतील माफ करा पंच. धावसंख्या 14 स्कोरबोर्डवरती. ओव्हर द विकेट. अजून एक ऑन साइडला उडवलाय मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक पाहत राहिले आणि चेंडू मिड विकेट सीमारेखा बाहेर षटकार. संकेश थोरबे एवन जोडी आणि त्यांचे तमाम सहकारी आनंद घेतात मॅचचा. शांत होते थोडेसे आणि आता चौकार षटकार आलेत. खुश झालेत. येस दिनेश. टीमची टोटल षटकाराबरोबर पुढे सर गेले. एकूण स्कोर आता पोहोचलाय फलकावरती 20 धावा. चांगला स्कोर आहे. या ठिकाणी विजय कोळेकरने जिम्मेदारी उचलली आहे. मी अगोदरच म्हटलं होतं की आत्ता गरज होती ती मोठ्या पटक्यांची आणि मनीष कोळेकर आणि सागर बाद झाल्यानंतर विजयला जिम्मेदारी घ्यावी लागेल आणि ती जिम्मेदारी घेतली आहे. 2 षटकार आलेत. धावसंख्या 20. हर्षद आता थोडासा मागडा ठरलाय. ओव्हर मध्ये शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अंतिम बॉल षटकातील विजय ऑन स्ट्राइक. चांगला चेंडू. यॉर्करचा प्रयास. सत्तिक यॉर्कर आणि गतीमध्ये देखील बीट केलं. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटकांचा खेळ होता समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम पाले संघ पोहोचली आहे फलकावरती. 2 गडी बाद 20 धावा. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. फिल्डिंग लावायचे शेलारपाडा टीम. टायटल सॉन्ग आपण पाहतोय स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषक आणि अपाट मेहनत यांच्या माध्यमातून आपण पाहिली स्पर्धेचे सर्वे सर्वा भालचंद्र दादा पाटील आणि त्यांचे तमाम सहकारी बुधाजी पाटील साहेब असतील, गुरुनाथजी पाटील, जयवंत पाटील, राजेंद्र पाटील, सागर पाटील, त्याचबरोबर आई गावदेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ नारायण आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. ओमसाई एमटीचे ते फाउंडर देखील उपस्थित होते. पुन्हा एकदा सागर फराड. आज केसरची स्पर्धा कव्हर होईल. उद्या 2 दिवस या स्पर्धेमध्ये देखील शेड्यूल असेल. त्यानंतर गावदेवी पाली येथे सरपंच चषक सुरू होणार आहे आणि उद्या सेटअप तिथे लागण्यात जाणार आहे. अर्थात ओमसाई एमटीसी वाहिनी फार बिझी आहे. चॅनेलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज अंतिम षटक संदेश. स्ट्राईकला फलंदाज सिद्धार्थ ऑन स्ट्राईक. 10 ते 15 धावा अजूनही गरज आहे टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी. फटका चांगला आहे. यावेळेस मात्र हवेमध्ये होता हा चेंडू आणि खेळाडू उपस्थित स्क्वेअर लेगला. रन्स मिळाला. 2 तिसीचा प्रयत्न. खराब फिल्डिंग, खराब बॅकअप, खराब थ्रो देखील पाहायला मिळतो आणि इथून मिळाला 3 धावा. जिथे मात्र 1 ते 2 धावा असत्या तिथे तिसरी धाव देखील मिळाली आहे. टीमची टोटल 23 धावा स्कोरबोर्ड वरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एक रन्स फार महत्वाची या मॅच मध्ये टीम शेलारपाडा संघासाठी आणि दुसऱ्या बाजूला पाले संघासाठी देखील. आणि ते 2 धावा होते ते 3 धावा बनतायत. विजय येतो स्ट्राईकला फलंदाज. आज विजयनं प्रत्येकी सामन्यामध्ये इम्प्रेस केले.
अजूनही टीमला गरज आहे मोठ्या फटक्यांची. दुसऱ्या बाजूला कमबॅकची गरज आहे. शेलारपाडा टीमला फ्लॅट स्ट्रोक, परंतु खेळाडू उपस्थित, फटका फसलाय आणि परतावा लागेल विजय कोळेकरला. मिळती सफलता गोलंदाज संदेशला. त्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज असेल. 4 चेंडूचा कॅश शिल्लक आहे. टीमची टोटल रन संख्या, धावा संख्या आपण पाहतोय 23. स्कोरबोर्ड वरती ओव्हर द विकेट. फटका चांगला आहे, उंची जास्त आहे, लांबी पाहावी लागेल, लांबी कमी आणि टिपली असेल. वाडी स्लॉंग ऑनला अजून एक मोठा धक्का टीम कापरी सिद्धी पाले संघाला. आणि चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केला. क्षेत्ररक्षक होते हरेश. 2 झेल या ठिकाणी कॅरी केल्यात. 3 चेंडूंचा अद्याप खेळ शिल्लक आहे. व्हेरी गुड बॉलिंग. डेट ओव्हर मध्ये खूप चांगलं षटक आतापर्यंत राहिलंय ते संदेशचं. 3 चेंडू आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. 2 महत्वपूर्ण सफलता प्राप्त केल्यात. मिलिंद नवीन खेळाडू मिलिंद हलकेशा हाताने फक्त प्लिक करतात. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, धावाची संधी आणि थोडीशी घाई होती आहे. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून रन्स मिळाला 2. टोटल धावसंख्या 25. 25 धावा स्कोरबोर्ड वरती. येणारे 2 चेंडू शिल्लक. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू यावेळेस पाहावा लागेल. या तिसऱ्या पंचांना रेफर केले गेले मनोज पवार सरांच्या माध्यमातून. सॉफ्ट सिग्नल देखील द्यायचा आपण मनोज पवार सर. तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील टीव्ही स्क्रीनवरती. टेक्निकल टीम आमच्यासोबत जॉईंट आहे. ओम साई MTC या वाहिनीवर आपण स्पर्धा कव्हर करतोय. शेलारपाडा संघाला समालोचक या ठिकाणी डीजे ऑपरेटिंग देखील करतात. त्यांचं देखील स्वागत करूया पुन्हा एकदा. तर नवीन खेळाडू विजय नाव सेकंड एंडला स्ट्राईक फलंदाज असेल सिद्धार्थ. अंतिम चेंडू शिल्लक या ओव्हर मधील. धावसंख्या 25. शेवटचा चेंडू मागे हुक करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर समाप्त होते. तिसरं पहिलं सत्र कंप्लीट आणि प्रथम बॅटिंग करत असताना टीम शेलारपाड्यानं बनवल्यात 25 धावा आणि 26 धावेचं लक्ष असेल टीम शेलारपाडा संघासमोर. कापरी पाले संघाने धावसंख्या बनवली 25 आणि शेलारपाडा संघासमोर 26 धावेचं आव्हान.
या ठिकाणी उपलब्ध करून दिले आमचे जगदीशजी पाटील असतील, त्यानंतर या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार भालचंद्रदादा पाटील, त्याचबरोबर आई गावदेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ नारायण गावचा मी विशेष आभार व्यक्त करतोय. ओमसाई एमटीसी वाहिनीचं विशेष आभार. त्याचबरोबर आज कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्यांची आम्हाला साथ लाभली ते आमचे मित्र जगदीशजी पाटील, त्याचबरोबर दैसरचा आवाज आपण ऐकला आमचे मित्र सौरभ पाटील यांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करतोय. आणि 25 धावा बनल्या गेल्या, 26 धाबेचा पाठलाग करायचा आहे. मॅच धावतं बनून ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये सौरभ पाटील यांचा आवाज. थँक्यू सो मच. व्यासपीठावरती केला जातो जे शेलारपाडाचे आहेत. या सागरजी पाटील स्वागत आहे तुमच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू. माईची शाल पुष्पगुच्छ आदर्श महाराजांची प्रतिमा देऊन हा सन्मान आपण पार करतोय. जयेंद्र पाटील शिरडोन यांना देखील आपण सन्मानित करू. या जयेंद्र पाटील शिरडोन तुमचा देखील सन्मान केला जाईल. सन्मान करतो मुख्य व्यासपीठावरती आणि त्यानंतर आपण सन्मान अजून आणखी एक करणार आहोत. स्पर्धेत दुसऱ्या दिवसामध्ये तुम्ही ज्यांचा आवाज ऐकलात याच पैशातील एक जबरदस्त समालोचक मराठी हिंदीचा गोडवाज सोनू बांगर या देखील आपण सन्मानित करणार आहोत. आजच्या दिवसामध्ये चांगली आम्हाला साथ लाभली त्यांची. या सोनू त्याचा संघ देखील क्वालिफाय देखील झाला. आज त्यांचा आवाज देखील पाहिला, मॅच देखील पाहिलं. या सोनू बांगर यांचा सन्मान आपण करतो. सागर जी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान मायेची शाल पुष्पगुच्छ आदर्श महाराज ट्रॉफी जे आपण सन्मान पार करतोय. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहता सागरजी पाटील शाखा प्रमुख शिवसेना आणि त्यानंतर भालचंद्रदा पाटील शुभ हस्ते आपण सन्मान करतो. सोनू बांगर जबरदस्त आवाज देता तुम्ही ऐकला. थँक्यू सो मच सोनूजी बागर. आला तमाम लढका क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आजच्या दिवसाची शेवटची मॅच अर्थात सेमीफायनल 1 ची मॅच तुमच्या समोर. कालचा दिवस गाजवला शेलारपाडा संघाने, आजचा दिवस गाजवला कापळी सिद्धी पाले टीमनं आणि त्यांच्यामध्ये ही तुम्ही पाहता सेमीफायनल 1 ची मॅच. ट्रॉफी जगदार दोन्ही संघात दोन्ही टीमचा जोरदार ठरलाय. स्वागत करूया दोन्ही संघांचं आणि या मॅचला सुरुवात करू. गेम ऑन, लेट्स प्ले. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल तेज तर्रा टाकला, पडल्यानंतर बॉल खाली गेला. विकेट किपरच्या हातामध्ये बॅटिंग झाली नसली तरी गोलंदाजी ते दमदार पाले टीमच्या दिवसामध्ये तुम्ही जबरदस्त गोलंदाजी मिलिंद असो तेजस असो त्याच्यानंतर तुम्ही आज इम्प्रेस केलं ते सागरनं खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता. फडका चांगला जेलची शक्यता सोडला. अशा मोमेंटला रविदादा हे जेल घेणं खूप गरजेचं असतं आणि इथे जीवनदान देखील दिलं. भाई ग्रुप सतीश दाबणे यांच्याकडनं
लागोपाठ 3 बॉल 3 षटकार 1000 रुपये बघा. एकदाच आम्हाला तुम्हाला जे पार्सिंग लावायचं एकदाच सांगा बघा मित्रांनो प्लीज. मॅच देखील तेवढीच महत्वाची मुवमेंट मध्ये आणि तुम्हाला जे प्राइज लावायचं आहे नक्की लावा दोन्ही संघ, पण प्लीज लगेच आमच्यापर्यंत पोहोचवा. षटकार दिल पुढचा बॉल आडव्या बॅटने घेतला. बॉल चालला लॉंग ऑफचा फिल्डर संतोष, तोपर्यंत एकच धाव. विकेट हॅट्रिक सॉरी लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार झाले तर लाडके आयोजक भालचंद्र पाटील यांच्याकडनं देखील असतील ते मात्र 1100 रुपयाचे कॅश प्राइज आणि त्याच्यानंतर लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार भाय ग्रुप यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज ते जमा 12वा खेळाडूकडे. दाबा धावपलकावरती 2 या आकड्यावरती. रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम, पुन्हा एकदा सज्ज होईल हे बॅटर, रंगतदार होईल यात मात्र शंका नाहीये. इथून मिळून किती धावा खर्च करेल पॉवर प्ले मध्ये, कारण की आज गोलंदाजी ही आमची ताकद आहे कॅपॅसिटी. तुम्ही पाहता पाले टीमच्या बाजूनं इथून जर मॅच जिंकली तर मेगा पॅनल मध्ये तुम्हाला इथे जिद्द चिकाटी सर्व गोष्टीचा फाडा टाकावा लागेल. या मॅच मध्ये 100% ज्याचा प्रयत्न चालू आहे. फटका चालला लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या दिशेने टू बाउन्स सीमा पार ठोकला. धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता 6 या आकड्यावरती. 3 बॉल 3 चौकार तरी 1100. विकेटचं पतन घेणार कोण कॅच. बॉल मागे 3 तिगडा काम बिगडा असं म्हटलं जातं. कॉलिंग देणं गरजेचं असतं. अशा मोमेंटला अशा चुका तुमच्या होतात ना तुम्हाला मागात पडतील. ते फिल्डिंग करणाऱ्या टीम पालेला अशा कॅचेस तुम्ही घ्यायला हवात. कॉलिंग गरजेचं. एखादी चुकी जर घडली तर या क्रिकेटच्या खेळापासून तुम्ही लगेचच बाहेर होता. एखादी चुकी मॅच पासून तुम्हाला बाहेर काढतीये आणि 1 न स्कोर पुढे चालला. 7 या आकड्यावरती 7 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. स्ट्राईक इनला गौरवनं काल मात्र षटकाराचा पाऊस जणू काय पाडला होता. त्याच्या बॅट मध्ये तुम्ही लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार देखील पाहिल्यात. इथे तुम्ही पाहता हातालाच बॉल स्पर्श झाला त्यानंतर यश ठरायला लागला. रन आउटची विकेट येते, मोठी विकेट येते. तुम्ही पाहता 3 फलंदाज बाद कोण झाला नैनेश ना, नैनेशची विकेट येते महत्वाच्या क्षणाला. आणि इथे घडलंय का स्वतःच्या बॉल मध्ये बॉल नक्कीच हाताला स्पर्श त्यानंतर यश ठरायला लागला. विकेटचं पतन, धक्का पहिला ठोक डिझरी. वरती स्कोर बोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता त्या 7 या आकड्यावरती. जेव्हा गोलंदाजी करत होते टीम शेलारपाडा त्यांनी पहिल्या बॉलर नैनेश धावा खर्च केल्या होत्या. उघ्या 4 3 धावा पुढे आहेत. धावा करायच्या उत्तर हातामध्ये 26 उडवला बॉल लॉंग ऑनला चालला. 12 बॉल 19 आता या मॅच मध्ये करायच्या. तिथे मिसफील झाली आहे. फिल्डर तुम्ही मनीष कडनं फिल्डिंग झाली आहे आणि याचा फायदा लगेचच उचलला. या 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 9 या आकड्यावरती गोलंदाजी ताकद आहे. तेजस लानलाय सागरला या षटकामध्ये हाणायला हवं होतं. कमबॅकिंग षटक फेकला असं काहीतरी रणनीती आहे या मॅच मध्ये. फुल टॉस आहे, दिशा दिली आहे, फिल्डर कोणता नाहीये. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकला. हा दमदार चौका.
रवी पाटील सर, तर आजच्या फॉर्फेट मध्ये अप्रतिम गोलंदाजी सागरने केली आहे, त्याला या षटकामध्ये हाणायला हवं होतं कुठेतरी. हे षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये सागर 4-5 धावा दिल्या असत्या, शेवट षटकामध्ये जास्त धावा राहिल्या असत्या. एकेतरी कुठेतरी गेम प्लॅनिंग चेंज आहे आणि तेजसवरती अगेन्स्ट त्याच्या खेचला हा तुम्ही चौकार प्रवीणच्या बॅट बंद. षटकातील पुढचा बॉल उडवला, जेलची शक्यता मिस्टाविंग, पकडलाय जेल, संपला. प्रवीणचा केटी पॉल्ट्यात जशाचं प्रत्युत्तर विकेटचं पतन लागणाऱ्या मैदानावरती 13 वरती हा दुसरा धक्का. तेरा रन स्कोरबोर्ड वरती. बघा खेळाडू कक्षामध्ये देखील खेळाडू तुम्ही पाहता, त्यांचं देखील लक्ष नसावं. आम्ही स्कोर सांगितला 13 धावा, 13 वरती दुसरा धक्का लागला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये चौथ्या क्रमांकावरती हरीश गेला. 9 बॉल 13 ची गरज, मॅच अजून इथून संपली नाहीये आणि 9-13 एखादा मोठा पडका हवा या 3 बॉल मध्ये. शेलारपाडा संघ छोट्याशा गावामधून तुम्ही हा संघाला पाहता. आज कामगिरी पूर्णपणे या स्पर्धेमध्ये राहिली आहे या शेलारपाडा टीमची. त्यांचे प्रेक्षक देखील येतात. 9 बॉल 13. विकेट हॅट्रिक साठी तेजसला 1000 रुपये काशीनाथ पाटील यांच्याकडनं. षटकातील पुढचा बॉल ऑल कार्पेट बॉल चाललाय तुम्ही पाहता. स्क्वेअर एकला फिल्डर वेगाने आलेत. एकच धाव. समीकरण तुमच्या समोर आहे. 8 बॉल मध्ये आता बनवायच्या 12. 12 मध्ये 18 बनवायच्या होत्या, 11 मध्ये 17. त्यामुळे समीकरण तुम्ही पाहिलं. 10 बॉल 14, 9 बॉल 13, 8 बॉल 12. सहजासहजी हार मंजूर नाहीये. टीम पाळेला मात्र खेळ देखील तेवढा चांगला आहे शिलारपाडा टीमचा. हे बॅटल रंगतदार होणार आहे. इथून सहजासहजी विजय मिळणार नाहीये कोणाला. प्रयत्नाची पराकष्ट आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, त्यांच्या प्रतिष्ठासाठी ना. आम्ही पैशासाठी आम्ही खेळतो, आमच्या गावाच्या अस्तित्वासाठी हा खेळ रंगतोय. या क्रिकेटच्या रंगणामध्ये विजय कोणाचा होईल, कोण विजय जल्लोष करणार, कोण या स्पर्धेतून बाहेर होणार, अर्थातच त्याला बक्षीस तर डेफिनेटली लागू आहे. फटका उडवलाय, बॉल चला बॉन्डलायच्या दिशेनं. फिल्डर डीप स्क्वेअर एकला पकडलाय झेल. विकेटचं बदल, मोठी विकेट मैदानामधून बाहेर झाला. गौरव चिखेली संपुष्टात लागणारा आणखी एक धक्का, तिसरा. सात बॉल 12 चा आता समीकरण तुम्ही पाहताय. आणि बालचंद्र जर विचार केला ना, आता 7-12 खूप महत्वाचं आहे. या 7-12 वरनं किती मात्र बहिणी भाऊ भाऊंचे नक्कीच तुम्ही भांडणं देखील पाहता. आज माणूस आयुष्य किती जगला असं महत्व आहे. या 7-12 पैसा काही कुठे घेऊन जायचा नाही तर भांडणे कशाला. 7-12 समीकरण उडवला, जेलची शक्यता. तिथे फिल्डर पकडलाय, जेल विकेटचं बटन. हे षटक टर्निंग पॉइंट षटक. मला जरी चौकार आला असला तरी मी कमबॅक करू शकतो. आणि मी इथपर्यंत का आलो हे सांगत असताना तेजस्वी गोलंदाजी आवडली असेल. एकदा जोरदार टाळ्या. अवघ्या धावा खर्च केल्या 6 आणि विकेट मिळवले त्यांनी. तुम्ही पाहताय 3.
केलं, मग बॅटिंग असो बॉलिंग असो, हे नाव तुम्ही पाहताय ते मात्र एकच तोंडी आहे. लागोपाठच्या 4 मॅन ऑफ द मॅच आज आपण सागरला दिल्यात, त्याला 12 धावा रोखायच्या. असं प्रेक्षकांना वाटलं असेल की सागरने आज ॲज द बॉलर असो बॅटर असो जरी चांगला प्रमोट केला, हा क्रिकेट आहे, कधी देखील क्रिकेट बदला करू शकतो. सध्यासारखा रंग बदलणारा खेळ क्रिकेट आहे. 6 मध्ये 12 बॉलिंग ट्रॅक वरती सागर आलाय, समोर फलंदाज हरेश थांबलाय, बॉल चालला बॉडीला इच्छा बाहेर, स्क्वेअर लेग सीमा पार. मी म्हटलं जरी दिवस आज सागरचा 4 मॅच मध्ये असला तरी मी इथे माझ्या शेलारपाडा गावासाठी त्याच्या प्रतिष्ठेसाठी उतरलो. त्याने डोकला डीप स्क्वेअर लेगला षटकार. त्याच्या अगेन्स्ट षटकार अशा मॅचला मारलाय ना की मात्र इथे मॅच कलाटणी देऊ शकेल. हा मात्र हा रेश मध्ये दमखम आहे. तो देखील सांगतोय मी शिलारपाडा वरनं इथपर्यंत का आलो, माझ्याकडे देखील तीच धमक आहे. आणि त्यानं ठोकलाय षटकार. बघा खेळाडू कक्षामधून कोणी उठायचं नाही, लक्षात घ्या. छोटी छोटी मुलं देखील आलाय शेलारपाडा संघाची मॅच पाहण्यासाठी. त्यांना देखील नक्कीच की आम्ही मॅच जिंकलो तर बरं. 5 बॉल 6. हा बॉल तुम्ही पाहता, 5चा कडा लागलाय का, लागलाय जरूर. षटकाराने प्रत्युत्तर दिलंय सागरनं. सागर देखील तेच सांगतोय, मला देखील इथं मात्र हार मंजूर नाहीये. आणि त्यानं घेतला हा विकेट. या मॅच मध्ये नवीन बॅट्समन मैदानामध्ये गेलाय संदेश. आता संदेशला संदेश द्यायचा अपने टीम साठी. अगर मंजिल जिद्दी है और रास्ते भी जिद्दी है तो घबरा नहीं, हौसले भी जिद्दी रखो, कामयाबी जरूर कदम चुमेगी. या मॅच मध्ये कोणाची कामयाबी होईल, कोण जाईल या स्पर्धेच्या खऱ्या अर्थाने तुम्ही पाहता मेगा फायनल मध्ये हे लढत आहे. कधी तुम्ही चढ उतार पाहिला, कधी सामना गेला पालेच्या बाजूने, कधी सामना आला शेलारपाडा टीमच्या बाजूने. आता 50-50 मॅच आहे. मॅच इथून संपली नाही रवी दादा, काही पण होऊ शकतं. हे तुम्ही श्री मलंगडचा झेंडा पाहता, 3200 फूट असे श्री मलंगड मच्छिंद्र नाथांची छत्रपती शिवाजी महाराजांचे गुफा. आणि तुम्ही हे चित्र तुम्ही पाहता टिपलं जात आहे आज नीरजच्या माध्यमातून. वाव, कॅमेरामॅन नीरज तुमचं देखील स्वागत करू. 4 बॉल 6ची गरज आहे. षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटने घेतण्याचा प्रयत्न, हा देखील बॉल डॉट आला. येणारे डॉट बॉल स्पेशल निर्माण करतील. पहिल्या बॉलवरती षटकार आला, असं वाटलं या मॅचला विजयाच्या दिशा देईल हरेश, त्याला लगेचच बाद केला. आज दिवस मित्रांनो सागरचा, पण 3 मध्ये 1 मोठा हिट मारायचा हे देखील विसरून चालणार नाहीये. पाले टीमला धगधग 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 निर्माण जरूर झाली आहे. मॅच जिंकेल कोण हा प्रश्न देखील आहे. हा देखील डॉट बॉल, हा देखील डॉट बॉल. आता जल्लोष, आता टाळ्यांचा कडकडाट देखील होतोय. टीम तुम्ही पाहता पाले टीमच्या बाजूने. बघा ब्लॅक टी शर्ट प्लीज मागे वा, पडद्याच्या मागे वा. तुमचाच फिल्डर आहे, तुम्हालाच प्रॉब्लेम होईल, ह्याची देखील लक्ष द्या. असू द्या मित्रांनो प्लीज. मायबा प्रेक्षक तुम्ही आता तर नक्की स्पर्धा आहे, पण प्लीज आम्हाला दादा सहकार्य करा. आता समीकरण तुमच्या समोर आहे. 2 बॉल 6ची गरज. 2 बॉल 6 येतील का षटकार, का हा देखील डॉट येईल. उडवला इथे जेलची शक्यता, पकडला कॅच. वॉट अ कॅच. विकेटचं बटन कलाटणी देणं हे माझ्यात आहे. मी माझ्या गावासाठी इथपर्यंत आलो, मी 100% देईन. पहिल्या बॉलवरती जरी षटकार आला असला तरी मात्र क्रिकेटचा सीप और कमबॅक, सीप और कम्युनिकेशन या गोष्टी सर्व माझ्याकडे आहेत. आणि अजून एक विकेट मिळतीये सागरला. सागरची गोलंदाजी आवडली असेल, एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत सागरसाठी. बघा मायबा प्रेक्षक, तुम्ही कुठल्याही संघाचे असाल, पण जो चांगली कामगिरी करतो त्याच्यासाठी टाळ्या नक्कीच वाजवा. जर मोदी साहेबांना जीएसटी
ठेवली असती टाळ्या वाजवायला तुम्ही वाजवले नसत्या. टाळ्या तर फुकट आहेत, टाळ्या डेफिनेटली झाल्या पाहिजेत या दोन्ही संघांसाठी. 1 बॉल 6 धावा. गोल्डन षटकार येईल का? आता धडधड निर्माण झाली आहे प्रेक्षकात. बॉलर ऑन द स्पेशर, बॅट्समन ऑन द प्रेशर आणि तुम्ही पाहता फिल्डर ऑन द स्पेशर. हृदयाला सुन्न करणारा असा सामना. आता सोनू देखील तीच चर्चा करतोय, तो देखील मात्र सर्व देवदेव करत असतील, देवा षटकार येऊ दे, देवा डॉट बॉल येऊ द्या. मात्र प्रेक्षक देखील आता अडचणीमध्ये. 1 बॉल 6 धावा. रात्र नाही स्वप्न बदलतं, दिवा नाही वाद बदलतं. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवावी. नशीब बदलो ना बदलो, वेळ नक्कीच बदलतं. कोणाची बदलेल? शेलारपाडा की पाले पाले की शेलारपाडा? 1 बॉल सारण 1 बॉल. एकदा मॅच आवडली असेल सेमीफायनल पहिल्यासाठी जोरदार टाळ्या डेफिनेटली झाल्या पाहिजेत. 1 बॉल 6. फायनल मध्ये पोहोचली आहे का परिस्थिती पाले संघ. अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टीम शेलारपाडा.